नमस्कार, मी प्रियांका नागने। आज आपण महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस कमिशन यांच्यातर्फे जॉब अपडेट बघणार आहोत। आपण पूर्णपणे जॉबमध्ये बघणार आहोत काय आहे, कुठे अप्लाय करायचं आहे, डेट्स काय आहे, पूर्ण अभ्यासक्रम काय आहे हे पूर्ण आपण बघणार आहोत। आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती बघूया। पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला ते समजून जाईल। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। वेगवेगळे जॉब ऑप्शन्स आहेत, तिथे वर्क फ्रॉम होम आहेत, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉब अपडेट्स आहेत, ईमेल चॅट जॉब असू दे, असे वेगवेगळे इथे जॉब अपडेट्स मी तुम्हाला दररोज देणार आहे। सो नक्की सबस्क्राइब करा, आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा। पूर्ण व्हिडिओ आपण बघून घेऊया। एमपीएससी मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अर्जपत्रित गट क्रमांक ब मुख्य परीक्षा एमपीएससी सबऑर्डिनेट सर्व्हिसेस रिक्रुटमेंट 2023 ही पूर्ण माहिती मी दिलेली आहे। इथे जाहिरात क्रमांक बघा, हे सुद्धा दिलेलं आहे। परीक्षेचं नाव बघा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अर्जपत्र दिलेलं आहे। टोटल जागा आहे 823 आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर इथे पदाचे नाव दिलेले आहे, तपशील दिलेला आहे। दुय्यम निबंधक मुद्रक 78 जागा आहेत, निरीक्षक आणि राज्यकर निरीक्षक 93 जागा आहे। टोटल मिळून 823 जागा आहेत। इथे तुमचं शैक्षणिक पात्रता बघा, पदवीधर हवा आहे, 4 पोस्ट आहेत, 4 पद आहेत। यामध्ये तुम्हाला 823 पोस्ट आहेत। पोलीस उपनिरीक्षक असू द्या किंवा सहाय्यक कक्ष अधिकारी असू द्या, हे सर्व आहेत। हे तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता तुमची हवी आहे बघा, पदवीधर। त्याच्यानंतर शारीरिक पात्रता सुद्धा दिलेली आहे। पुरुषची बघा 165 उंची पाहिजे आहे सेंटीमीटर आणि महिलाची पाहिजे आहे 157 सेंटीमीटर। त्याच्यानंतर वयाची अट सुद्धा दिलेली आहे। ठीक आहे, जे पद क्रमांक 1 आहे 18 ते 38 वर्ष आहे वयोमर्यादा। पद क्रमांक 2 आहे 19 ते 38 वर्ष आहे। पद क्रमांक 3 आहे 19 ते 31 वर्ष आहे आणि 4चं 19 ते 38 वर्ष आहे। ठीक आहे, फी दिलेला आहे बघा। जे ओपन आहेत, खुला प्रवर्ग आहे त्यांना 544 आहे आणि बाकीचे आहे त्यांना 344 आहे। अर्जाची शेवट तारीख बघा 1 सप्टेंबर 2023 आहे, म्हणजे तुमचं लास्ट डेट असणार आहे 1 सप्टेंबर 2023। परीक्षा वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे बघा, 1 ऑक्टोबर 2023 आहे मुख्य परीक्षा। त्याच्यानंतर पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक हे आहे 7 ऑक्टोबर, म्हणजे पूर्ण तुमची प्रोसेस 29 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे। 29 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे। परीक्षा केंद्र बघा, अमरावती असणार आहे, छत्रपती संभाजीनगर असणार आहे, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे सुद्धा असणार आहे। म्हणजे काय, ह्या जिल्ह्यामध्ये तुमचं परीक्षा केंद्र इथे अवेलेबल आहे। इथे लिंक दिलेली आहे, तुम्ही इथे लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑफिशियल लिंकवरती पोहोचू शकता आणि काय जे डिटेल्स आहे तुम्ही अजून एकदा बघू शकणार आहे। ऑनलाईन फॉर्म जे आहे तुम्ही 18 ऑगस्ट 2023 पासून स्टार्ट होणार आहे। ही जी परीक्षा आहे यामध्ये बघा वेगवेगळे पेपर्स आहेत, म्हणजे मुख्य परीक्षा 1 आहे, पेपर क्रमांक 2 आहे, त्याच्यानंतर गट क्रमांक ब, असे वेगवेगळे आहेत। हे तुम्हाला इथे डेट सुद्धा दिलेले आहे। हे पूर्ण डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। जर व्हिडिओ आवडत असेल नक्की सबस्क्राइब करा, आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा।